डिक्कीत आहे का मजा जागा? करणार आहे तुम्ही पण जॉईन व्हा बघा बघ ना, डिक्कीत नाही जागा. अली गाईज इथं आमची साक्षी सांडलेली आहे. अस्मिता तुम्हाला माहिती आहे माझी फ्रेंड, मी तिच्याकडे आलेले. आम्ही निघालो आता विला. गरज होती तिला नीला तिच्यासाठी बुक केला विला. हॅलो गाईज, आपलं स्वागत आहे प्राचिका शेतकरी यूट्यूब चॅनलवरती. तर मी आले होते नाशिकला. अस्मिता तुम्हाला माहिती आहे माझी फ्रेंड, मी तिच्याकडे आलेले. गेले 2 दिवस झालं मी आणि साक्षी आम्ही इथं मस्त एन्जॉय करतोय, फिरतोय, हा ना. तर घरी बसून बसून फार बोर झालं होतं नाही का. सो आम्ही म्हटलं कुठंतरी फिरायला जाऊ. आम्ही प्लॅन केला. मग आता अस्मिता, मी, साक्षी आणि आमचे 1-2 फ्रेंड्स आहेत की आम्ही चाललोय फिरण्यासाठी. एन्जॉय करायला. यस, विलाला चाललोय एन्जॉय करायला. थंडगार विला असं नाव आहे त्या विलाचं. आणि इगतपुरीला चाललोय. काय म्हंटली? मजा करणार आहे तुम्ही पण जॉईन व्हा बघा. बघ ना, डिक्कीत नाही जागा. घ्या तुम्ही घरी बसल्या बसल्या. यस, नाही तिथं नको. ब्लॉग कंटिन्यू करा. डिक्की बंद कर ना फक्त. कंटिन्यू. तर एक जण म्हणून आमच्या बाहेर गेला होता पाण्याची बॉटल आणायला. तर आता आलेला आहे, सो आपण त्याची ओळख करून घेऊ. यार बाय द वे, पहिली गोष्ट आय एम नॉट अ नमुना डू. नाहीयेस का? काय नमुना, पुन्हा पुन्हा नमुना. बोल मला तुझ्या स्टाईल मध्ये होऊन जाऊ दे. आणि आम्ही आता मस्त नाशिकच्या गरमीतून, म्हणजे नाशिक मध्ये ऍक्च्युली गरमी नसतेच, थंड हवेचं ठिकाण बोलता. पण मग आमचं ऊन जरा तापलेलं आहे. आम्ही निघालो आता विला. गरज होती तिला नीला तिच्यासाठी बुक केला विला. नाशिक माझा जिल्हा, हे शिला जरा कमरतो हिला. आम्ही चाललोय विलाला. मॉर्निंग विला, सकाळचा विला आहे. मॉर्निंग आहे रे, नाही रे मॉर्निंग. चिल विला आहे का? बर, काहीतरी ठरवून सांगा, म्हणजे नक्की नाव काय ते. आय विल शो यू. दिस इज अ मॉर्निंग विला. दिस इज अ मॉर्निंग विला. हॅपी मॉर्निंग. ओके, हॅपी मॉर्निंग विला आहे. काही पण काहीतरी. अरे चलो आता आम्ही चाललो आहे विलाला गाईज. तर आमचं तिथे शूट पण आहे आणि आम्ही एन्जॉय सुद्धा करायला चाललो आहे. कारण खूप दिवस झाले असं आम्ही गेलो नव्हतो. आणि प्राची कशी कधीतरी नाशिकला येते, एक वर्षानंतर येत असते. म्हणून आता ती 4 वर्षानंतर आली. जसा कुंभमेळा 12 वर्षांनी येतो, तिला घेऊन आम्ही आता विलाला चाललोय. आता विलाचं तर नाव आम्हाला प्रॉपर एक्झॅक्ट माहिती नाहीये. तर आता यश आमचा गाईड करणार आहे कुठून कसं जायचंय. मॅप लावलाय, आता नेट चालत नाहीये, त्यामुळे आता आम्ही बिर्याणीच्या शोधामध्ये. तर आता बघूया बिर्याणी कुठे भेटते. आता आम्ही एक्सप्रेस बिर्याणी भेटलं का तुम्हाला? हो. चला काय बिर्याणी. तर गाईज आम्ही गाडीतून जरा खाली थोडं उतरलो. तुम्ही साईडचा व्ह्यू बघू शकता, खूप छान आहे. भारी वाटलं म्हणून आम्ही मध्येच थांबलोय आणि ब्लॉगचे फुटेज घेते स्पेशली तुम्हाला दाखवण्यासाठी. तर तुम्ही बघू शकता व्ह्यू. इधर का देखा दे ना बाहेर. ओ घ्या रील काढून. काही जणांचे रील्स चालू आहेत, मी ब्लॉगिंग करते. हे बघा इकडे चालू आहे रील्स. हे काय भारी आहे यार. नको, होईल कोरोना जाशील मरून. गो. अली गाईज इथं आमची साक्षी सांडलेली आहे. इकडे साईडला अरे ते हिल्स
तर फ्रेंड्स आम्ही आलेलो इथे विलाच्या इथं. तर तुम्ही लोकेशन बघू शकता किती छान आहे. तुम्हाला मी अजून दाखवेल तिथले फुटेज, रील्स वगैरे आम्ही काढणार आहेत बरे. तर तुम्ही नंतर बघून घ्या. आणि सध्या आत्ता पोचलेलो इथं विलाजवळ. साईडने खूप भारी असं डोंगर वगैरे असं बरंचसं काय काय आहे इथं. सो चलो ब्लॉग कंटिन्यू करा. गाईज तुम्ही बघू शकता हॅपी मॉर्निंग्स विला असेल ह्या विलाचं नाव आहे. तर इथं स्विमिंग पूल, सनसेट आणि नाईटला सुद्धा आम्ही खूप जास्त मजा केली. तुम्ही इथलं व्ह्यू पूर्णपणे बघू शकता. मस्त आणि सुंदर विला आहे. तर आम्हाला तर खूप जास्त मजा आली इथे जाऊन. सो तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. 1 hour later. Two hours later. तर गाईज आम्ही नाईटला सुद्धा खूप मजा केली. म्हणजे स्विमिंग पूलमध्ये ऑलमोस्ट आम्ही 4-5 तास स्विमिंगच करत होतो. त्यानंतरनं डिनर, त्यानंतरनं सॉन्ग लावून मस्त डान्स वगैरे असं केलेलं. खूप मजा मस्ती केलेली. ॲक्च्युली हा वेळेला खूप भारी होता आणि फ्रेंड्स असल्यामुळे सगळ्यांसोबत टाईम पण खूप छान गेला. The next day. गाईज आम्ही नेक्स्ट डेला सुद्धा स्विमिंगच करत होतो आणि 12च्या आसपास स्विमिंगला आलो होतो आणि 6 वाजेपर्यंत संध्याकाळी आम्ही स्विमिंगच करत होतो. कंटिन्यू स्विमिंग चालू होते. शूट वगैरे सगळं तसंच राहिलेलं. आणि स्विमिंग करताना मी अस्मिताला सुद्धा शिकवलं, साक्षीला सुद्धा स्विमिंग शिकवलं. मला जास्त करून सरळ पोहण्यापेक्षा उलटं पोहायला पाठीवरती म्हणजे खूप जास्त मजा येते आणि ॲक्च्युली तिथे फील पण खूप छान येत होतं. म्हणून मी माझी स्विमिंग तशीच करत होते कंटिन्यू आणि ते मग बाकीच्या सर्वांना सुद्धा आवडत होतं. सो सगळेजण माझ्यासारखं स्विमिंग करायला ट्राय करत होते. बट म्हणजे आलं त्यांना सुद्धा. आणि इथे तर असं वाटते की मी खाली चालते पण नाही, मी तरंगतच होती, वरती पाण्यावर होते आणि ते पाणी पूर्ण माझ्या गळ्यापर्यंत असं एवढं खोल आहे ते तेवढंच नव्हतं. सो वाटताना असं वाटतंय की नाही जवळच असेल वगैरे, पण ते खूप डीप होतं स्विमिंग टँक. नाही पडू देते. एकच का तरंगती बाई, एकच का तरंगती पण. अस्मिताचं शूट लागले आणि बराच टाइम झालेला आहे. त्यामुळे आम्ही तोपर्यंत जेवण करून घेतो. आमचं जेवणाचं प्लेट आलेले. काय करायचं आहे? आणि प्राचीला खूप त्रास झालेला आहे. प्राची खूप जाम झालेली आहे. 1 दिवसातच ही मुलगी जाम झाली आणि हिला आता 8-9 दिवस कंटिन्यू फिरायचं आहे. कसं होईल? नाही ॲक्च्युली तसा विषय नाही आहे. खूप जास्त मला पाण्यामुळे त्रास झाला. हे स्विमिंग पूलच्या पाण्यामुळे हिला त्रास झाला. पाण्यामुळे मला भरपूर त्रास झाला. ओके. साक्षीचे व्हिडिओज काढणं तिथं चालू आहे. काय बोलते कंपनी? 3 hours later. तर फ्रेंड्स आम्ही सर्व आवरून निघालेलो आता घरी जाणारे. काल आलो होतो तर तुम्ही ब्लॉग पाहिलाच. ब्लॉगमध्ये आम्ही किती मजा मस्ती केली. कसं वाटलं ते ब्लॉग सांगा कमेंट करून नक्की. तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता मी गाडीमध्ये आलेलो आहे आणि फायनली आज घरी चाललेलो आहे. आता आज मीन्स कालच आलो होतो. सो आज चाललो. खूप पोहलो वगैरे म्हणजे केसांची तर फुल डेंजर हालत होऊन झाली. मला दुपारी स्विमिंगमुळं नाही का म्हणजे ताप वगैरे पण आला होता. मग त्यानंतर मग सर्वांचं आवरलं. त्या अस्मिता खूप ओरडत होती रील्स काढ, हे करते. मग शेवटी जेवण केल्यानंतर मला जरा थोडं छान वाटलं. तर मग मी आज त्यानंतर थोडे 1-2-3 रील्स काढून घेतले. पण मस्त एन्जॉय केला. भारी म्हणजे विला वगैरे पण खूप छान होता असं. आणि तिथं आम्हाला अचानक काही फ्रेंड्स भेटले. काही फ्रेंड्स म्हणजे ते ओळखीचे नव्हते, अनोळखीच होते. पण इथं आल्यानंतर ना त्यांची ओळख झाली. छान होते ते. त्यांच्यामुळे आमचा एन्जॉय खूप झाला आणि आमच्यामुळे सुद्धा त्यांचा एन्जॉय खूप झाला. सो ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा. बाय बाय. बाय बाय गाईज. परत भेटूया
पुढच्या ब्लॉग मध्ये. हा नेक्स्ट ब्लॉग मध्ये Okay. विथ माझी बहीण अस्मिता परदेशी. तिच्या पण युट्यूब चॅनलला जाऊन तेवढंच Subscribe. प्रेम द्या जेवढं तुम्ही तिच्या चॅनलला देतात, कारण की गाईज आमचं लय कष्ट आहे हो.